नमस्कार, सचिन टेक धोनी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलोय पीएम किसान या पोर्टलवर आलोय. पीएम किसान सन्मान निधी या पोर्टलवर. याच्यामध्ये एक बदल झालेला आहे. याच्यामध्ये इथे 3 ऑप्शन होतात. पहिले न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, नो स्टेटस आणि तिसरा जो होता तो होता इथे केवायसीचा. आता हा केवायसीचा ऑप्शन या ठिकाणून काढून टाकण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं, पहिली जी केवायसी होत होती ती ओटीपी बेस आणि सीएससी सेंटरच्या लॉग इन मधून थंबवर केवायसी होती. परंतु आता शासनाने काय केलेलं आहे, ओटीपी केवायसी ही बंद केलेली आहे. आणि आता पीएम किसानचं जे ऍप येणार आहे किंवा आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकतर त्या किसानाची म्हणजे जे पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधीशी संबंधित शेतकरी आहेत त्या लोकांनी आता जी केवायसी ची बाकी असतील त्यांनी आपली केवायसी इथेच रीडिंगला घ्यायची आहे किंवा त्या ठिकाणी थंबवर देऊन ती आपली केवायसी त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. तर या हे एक महत्वाचं अपडेट होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे खालचे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनची तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, तरी पण आपण सुद्धा एकदा ती माहिती खाली बघणार आहोत. आता हे आपल्याला 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 ला आला होता. आता पुढील जो हप्ता आहे म्हणजे त्याच्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, आता शक्यतर आपल्याला 2,000 रुपये येणार का 3,000 रुपये येणार, हा एक प्रश्न आहे. आपल्या थंबनेल मध्ये तसंच आपण मेन्शन केलेलं होतं की आपल्याला 2,000 रुपये का 3,000. परंतु फेब्रुवारीचं जे आर्थिक बजेट झाल्यानंतरच ते कळणार आहे आपल्याला की 3,000 येणार किंवा 2,000 येणार. म्हणजे वर्षाचे आपल्याला 12,000 रुपये मिळतात, तर 3,000 6,000 रुपये मिळतात, तर 3,000 ते 9 होतील का 6च असतील, हे फेब्रुवारीचं आर्थिक बजेट आपल्याला झाल्यावरच त्या ठिकाणी कळणार आहे. आणि पीएम किसानचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याला फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, असं माहिती मिळत आहे. तर आता आपण हे खालचे जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आता इथलं जर केवायसीचं ऑप्शन तर गेलेलं आहे. केवायसी कशी करायची तुम्हाला ती सांगितलेली आहे. त्याच्या पुढं आता इथे न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिलीट आहे, सेव्ह आहे. हे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही नवीन अर्ज जे पात्र शेतकरी असतील ते भरू शकतात. इथे एडिट आहे, तुमचं जर काही एडिट करायचं असेल त्या फॉर्म मध्ये तर तुम्ही एडिट स्वतःही करू शकता घर बसल्या. आणि त्या ठिकाणी परत स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आपलं स्टेटस काय आहे ते बघू शकता. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन. तर यामध्ये तुमचे काही चूक असेल फॉर्म मध्ये तर तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून त्या ठिकाणी ती चूक दुरुस्त करू शकता. त्यानंतर इकडे परत नो स्टेटस आहे, आपण ते स्टेटस पण चेक करतो. नेहमी आपण आपलं स्टेटस चेक केलं गेलं पाहिजे. त्यानंतर समोर अपडेट मोबाईल नंबर आहे, तुम्ही तुमचा नंबरही त्या ठिकाणी चेंज करू शकता, एखाद्याचा मोबाईल नंबर किंवा क्रमांक. गेट डाटावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं जे एमएच क्रमांक आहे ते तुमचा सगळा डाटा तुम्हाला त्या ठिकाणी शो होतो. समजायचं 19वा हप्ता जो इन्स्टॉलमेंट आहे त्याला 22 समजायचं, कारण की आपण 3 महिने लेट आहे. 3 महिने लेट फॉर्म भरला असल्यामुळं आपल्याला तो 19 दाखवेल. म्हणजे येणारा ज्यांचं रेग्युलर त्यांना 22 दाखवेल. आता इथे काय झालेलं आहे, RFP साइन बाय स्टेट म्हणजे हे जे अकाउंट आहे हे हप्ता पडण्यास पात्र आहे. तर इथे RFP साइन झालेली आहे म्हणजे. आणि त्यानंतर आता आपण पाहू नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा. आता नमो शेतकरी सन्मान निधीचा शासन निर्णय आज आलेला आहे आणि निधीची उपलब्धता झालेली आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पडणार आहेत. येणाऱ्या 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे जमा होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून समोर येत आहे.